पुढील प्रश्न, या प्रश्नामध्ये म्हटलेला आहे की टेबलाचा पृष्ठभाग व त्याचे पाय यामध्ये कोणत्या प्रकारचा कोन तयार झालेला असतो. आपण जर बघितलं, हा टेबलाची वरची बाजू म्हणजे पृष्ठभाग आणि त्याचे पाय असतात, 4 पाय असतात. मग या टेबलाचा पृष्ठभाग आणि पाय यामध्ये तयार होणारा जो कोन आहे तो कुठला कोन असला पाहिजे. जर आपण टेबलाच्या पृष्ठभागाचा विचार केला तर अशा पद्धतीचा टेबलाचा पृष्ठभाग असेल आणि त्याचे जे 4 पाय आहेत, हा एक पाय आपल्याला इथून असा त्या बाजूला गेलेला दिसेल. हा अशा पद्धतीने त्याचे 4 पाय असतात. मग हे जे 4 पाय आहेत त्याच्यामध्ये तयार होणारा जो कोन आहे तो कोन किती अंशाचा असतो असं या ठिकाणी म्हटलं गेलेलं आहे. तर तो निश्चितच पहा, इथे आपल्याला लक्षात येतो किती अंशाचा आहे, तो 90 अंशाचा कोन या ठिकाणी तयार होतो. इथे सुद्धा आपण बघू शकता. 90 अंशाच्या कोणाला काय म्हणतात पहा, इथे पर्यायामध्ये दिलेला आहे. काटकोन आहे का, लघुकोन आहे का, सरळ कोन आहे की प्रविशाल कोन आहे. तर तो असणार आहे काटकोन. काटकोन म्हणजे असा कोन की ज्या कोणाचं माप हे 90 अंश असतं, अशा कोणाला काटकोन असं म्हणतात. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर काय होईल की टेबलाचा पृष्ठभाग व त्याचे पाय यामध्ये कोणत्या प्रकारचा कोन तयार होतो, तो कोन असणार आहे काटकोन.